खामगाव येथील टॉवर चौकात विविध सामाजिक घटनांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी प्रातिनिधिक पुतळा दहन करून आपला संताप व्यक्त केलाय। समाजात घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने कठोर कायदे करावेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आपल्याला माहित आहे, मागच्या 8 दिवसापासून नाशिक, अचलपूर, परतवाडा, अकोला आणि आपलं खामगावातील शेगाव या भागामध्ये जो जिहादी मानसिकतेच्या नराधामाने जो धुमाकूळ घातलेला आहे, हिंदू मुलींना टार्गेट करून, म्हणजे पहिले याच्यामध्ये फक्त जिहादी मानसिकतेचे मुलंच होते, आता मुली सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। म्हणजे जर तुम्ही नाशिकची घटना पाहिली तर एका कंपनीची HR ही महिलांना कशा पद्धतीनं फसवून, कशा पद्धतीनं त्यांना झाशामध्ये घेऊन त्यांचं धर्मांतरण करून त्यांना लव जिहाद करण्यास प्रवृत्त करत आहे। हे प्रकरण तिथल्या पोलिसांनी उघड आणलं, त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो। अचलपूर, परतवाडा आणि अकोल्याची घटना जर पाहिली तर 350 अश्लील व्हिडिओ, ज्याच्यामध्ये सर्व समाजाच्या मुलींचे व्हिडिओ आहे, फक्त हिंदूच नाही, इतरही धर्मीय मुलींचे व्हिडिओ आहे। तर कुठेतरी आता पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि महिलांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे। आपला प्रेमाच्या नावाखाली कोणी छळतर करत नाही, कोणीतरी आपल्या प्रेमाच्या नावाखाली अश्लील व्हिडिओ बनवून आपल्याला कुठेतरी या धर्मापासून तोडण्याचा आणि देशापासून तोडण्याचा प्रयत्न करत नाही। असं महिलांनी जागरूक राहावं, यासाठी विश्व हिंदूने केलेल्या आंदोलनाला सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही इथं सहभागी झालेलो आहे। आणि हे जे हिंदू संघटना आहे, हे नेहमी लव जिहाद, धर्मांतरण, गोहत्या यावर नेहमी आंदोलन करत असते। विदर्भामध्ये, देशामध्ये सध्या संतप्त लाट आहे आणि म्हणून सरकारला आमची मागणी आहे की आपण धर्म परिवर्तन कायदा आणला पाहिजे, लव जिहाद विरोधी कायदा आणला पाहिजे। यासाठी भरपूर मोठे मोठे आंदोलन झाले, मोठे मोठे मेळावे झाले आणि मेळावे करून आज आपण पाहिलं तर खामगावमध्ये जिहादी मानसिकतेचा असलेला पुतळा हा सुद्धा दहन केलेला आहे। हा प्रतिकात्मक पुतळा आहे। जे लोक असं करतील त्या लोकांच्या मागे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू समाज हा सक्षमपणे उभा आहे, उभा राहील असं आवाहन करतो। कडक कायदा करावा अशी मागणी करतो। जय श्रीराम। महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियम 2023च्या अंमलबजावणी संदर्भातील विधेयकाला विरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाले। हिमायतनगर इथं काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं। महिला जिल्हा प्रमुख शीतल भांगे यांच्या नेतृत्वात श्री परमेश्वर मंदिरासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांचा निषेध नोंदवलाय। नारी शक्तीच्या सन्मानासाठी शिवसेना मैदानात अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सन्मानासाठी विधेयक मांडलं होतं, मात्र त्याला काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी विरोध केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय। या निषेध आंदोलनात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करण्यात आलाय। या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। इथे आपण पाहतो की महिलांचा सन्मान म्हणून 33% आरक्षण लोकसभेमध्ये आपल्याला नरेंद्रभाई मोदी यांनी विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता। पण कुपटी आणि म्हणजे कपटी आणि ज्यांची मानसिक वृत्ती ही नेहमीच खचलेली आहे आणि नेहमीच ही स्त्रीचा अपमान करणारी काँग्रेस, तर यांनी आजही त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे आणि त्यांची जे नीच वृत्ती आहे या विधेयकाला नकार देऊन त्यांनी त्यांची वृत्ती स्पष्ट आणि क्लिअर देखील केलेली आहे। पण मी एवढंच सांगू इच्छिते की महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाहीत। जर सरकारमध्ये जर त्या आल्या तर आपलं काहीच चालणार नाही आणि आपला सुद्धा साफ होईल। यांना हे चित्र स्पष्ट दिसत आहे। जसं की आपण पाहिले आताच्याच निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये आपल्या लाडक्या बहिणीने बहुमतांनी सरकार आपलं आणलेलं आहे, महायुतीचं सरकार, आणि महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महिलांचा, हा नारी शक्तींचा होता। तर काँग्रेसला ही भीती पडलेली आहे की कदाचित अजून जर महिला सरकारमध्ये आल्या आणि 33% आरक्षण जर त्यांना प्राप्त झालं तर महिला कुठेच मागे राहत नाही आणि त्यांचं जे काही थोडं तरी 1-2-5% समजा वर्चस्व आहे ते सुद्धा शिल्लक राहणार नाही आणि ते सुद्धा धुळीस मिटेल।
ते त्यांना क्लिअर दिसून आलेलं आहे, म्हणून त्यांनी या विधेयकाला पाठिंबा न देता स्पष्टपणे त्याचा विरोध केलेला आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनानं सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रॉकेल वाटपाचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्याला 60,000 लिटर रॉकेलचा पुरवठा प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली आहे. तर 2 आठवड्यात नागरिकांना केरोसिन वाटप सुरू होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. सध्या रॉकेलचा साठा कमी प्रमाणात असला तरी जे गरजू कुटुंब आहेत त्यांनाच प्रशासनाच्या वतीनं हे रॉकेल वाटप करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. गोंदिया जिल्ह्याला 60,000 लिटर रॉकेल प्राप्त झालेलं आहे आणि ते जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की गावासाठी ग्रामदक्षता समितीमध्ये त्याचे प्राधान्यक्रम ठरणार आहे. त्यामध्ये ज्यांना गॅसचा पुरवठा झालेला नाही, दिव्यांग आहेत, दुर्धर आजारग्रस्त आहेत जसे एड्स, अपंग, कुष्ठरोगी, अशा लोकांना गावातले जे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांनी एकत्रित बसून ग्रामदक्षता समितीनं त्याचा प्राधान्यक्रम ठरवायचा आहे आणि प्रति रेशन कार्ड 3 लिटर रॉकेल द्यायचं आहे. कितीची मागणी होती सर आणि किती आला आहे? मागणी थोडी जास्त होती आमची 1200 KLची, पण सध्या प्रातिनिधिक स्वरूपात 60,000 लिटर प्राप्त झालेलं आहे. केव्हापासून वाटप सुरू होणार आहे सर? वाटप 2 आठवड्यात चालू आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी अवघ्या 12 तासात चोरीचा गुन्हा उघड करून चोरांना बेड्या ठोकल्यात. यामध्ये 4 महिला आणि 1 पुरुष अशा 5 आरोपींना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून सोनं, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 18 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. पंढरपूर शहराजवळ असलेल्या गोपाळपूर येथील नंदाबाई नामदेव भुई या त्यांच्या घरासमोर थांबल्या असता एका अज्ञात महिलेनं येऊन आम्ही कमी किमतीत घर देतो असं सांगून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि याच वेळी इतर 3 महिला आणि एका पुरुषानं फिर्यादीच्या घरात घुसून घरातील 12 तोळे सोनं, 300 ग्रॅम चांदी, रोख रक्कम 3,78,000 रुपये आणि 1 मोबाईल फोन असा ऐवज चोरून नेला. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात चोरी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासात चोरांच्या मुसक्या आवळून मुद्देमाल जप्त केलाय. जय हिंद. मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग. 16 एप्रिल 2026 म्हणजे परवा सायंकाळी 11:30 वाजेच्या सुमारास गोपाळपूरमध्ये एका घरामध्ये एक घटना घडली. एक 50 वर्षाची महिला होती. त्याच्या घर कोणीतरी ठोठावल्याचा आवाज आल्यानंतर बाहेर आल्यानंतर 4 महिला व 1 पुरुष तिला दिसले. त्यातली एक महिला या घरातील महिलेला म्हणाली की जे काही घरकुलाचं घर आहे ते तुला आम्ही कमी किमतीत मिळवून देऊ आणि त्यासाठी आम्हाला काहीतरी माहिती, काहीतरी कागदपत्र हवे आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही इथं आलेलो आहोत. असं बोलता बोलता जे इतर 3 महिला व 1 पुरुष होते ते हळूच त्याच्या घरामध्ये गेले आणि कपाटामध्ये असलेले काही दागिने व कॅश त्यांनी त्या घरातून पळून नेले. अशी खबर मिळताच पोलीस स्टेशन पंढरपूर तालुक्याचे प्रभारी अधिकारी व इतर PSI व संपूर्ण टीम या गोष्टीसाठी रवाना झाली आणि चौकशीसाठी रवाना झाली. त्याच्या अन्वये गुन्हा क्रमांक 300/2026 ह्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. त्याच्यामध्ये जो काही गेलेला माल आहे तो 18 लाखाचा माल आहे, ज्यामध्ये 12 तोळे सोनं, 3,78,000 रुपये कॅश व 300 ग्राम चांदीचे ज्वेलरी असे त्या स्टोलन आयटम्सचे वर्णन होते. तपास केला त्याच्या अन्वये अशी माहिती मिळाली की याच्यात 5 आरोपींचा समावेश आहे आणि त्या आरोपींचा शोध घेतला, वेगवेगळे जबाब घेतले, काही टेक्निकल एव्हिडन्सेस गॅदर केले. त्याच्या अनुषंगाने आपण ह्या आरोपींना नॅप करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्यापैकी 3 आरोपी आपल्या ताब्यात आहेत, इतर दोघांचा शोध चालू आहे आणि हा जो काही गेलेला जो माल होता 18 लाखाचा तो संपूर्ण 100% रिकव्हरीने आम्ही तो जप्त केलेला आहे आणि कोर्टाच्या ऑर्डरने आम्ही तो फिर्यादीला परतही करणार आहोत. तर तशी ही जी काही कामगिरी आहे ही फसवून काहीतरी असे खोटे आश्वासन देऊन हे आरोपींनी हे कृत्य केलेलं आहे आणि ह्या अशा कृत्यामध्ये मला असं सगळ्या नागरिकांना पंढरपुरातील आव्हान करायचं आहे की अशा कुठल्याही स्कीम मध्ये आपण अडकू नये, कोणावरही असा विश्वास ठेवू नये आणि जर आपल्या ओळखीचे असतील तरच घरात आपण त्यांना प्रवेश करू द्यावा, असेच आव्हान मी सर्व नागरिकांना करतो. आरोपी किती महिला तर किती पुरुष? एकूण आरोपी 5 आहेत, 4 महिला आहेत, 1 पुरुष आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. त्यामुळे गेल्या 4-5 दिवसांपासून वाढलेल्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते आणि तापमानात लक्षणीय वाढ झाल्यानं उकाडा जाणवत होता. मात्र दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.